नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सूरज मुलानी ब्लॉग या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. तर आता आपण म्हैसूरमध्ये आलेलो आहे. म्हैसूरमधील जे झू पार्क आहे, इथं पाठीमाग तुम्ही नाव वाचू शकताय. तर तिथलं जे झू पार्क आहे म्हैसूरमधलं, तर हे आपण आता बघायसाठी इथं आलेलो आहे. तर तुम्हाला मी झू पार्क मधली पूर्ण माहिती वगैरे या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. बघा, व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. आता आपण इकडचं एंट्री गेट जे आहे इकडच्या साईडला आलेलो आहे. तर समोर पलीकडल्या साईडला तुम्ही त्याचं जुनं गेट होतं, जूचं जे जुनं गेट आहे तिथं आपण आता उभं राहिलो होतो. तुम्ही पाठीमागं व्हिडिओमध्ये बघितलंच. तर तिकीट वगैरे काढून आता आपण एंट्री करणार आहे या एंट्रन्स गेटमधून. तर मित्रांनो, आता आपण या समोरच्या टनलमधून आपण झूमध्ये एंट्री करणार आहे. आणि झूमध्ये आता पुढल्या साईडला एंट्री केल्यानंतर हे तुम्ही समोरच्या साईडलाच बघताय. तर इकडच्या साईडला हे तिकीट काउंटर आहेत. तर इथं आपल्याला झूची जी एंट्री फी आहे ती आपल्याला इथं भरावी लागते. आणि इथून पुढे आपल्याला झू बघण्यासाठी परत पुढं जाता येतं इथून पुढं. तर इथं चेक वगैरे करतात. ह्या समोरचं जे लहानसं गेट आहे तर इथून चेक करतात. हे जे आहे ते इथं तिकीट काउंटरचा जो एरिया आहे तो तुम्ही समोरच व्हिडिओमध्ये बघताय. मित्रांनो, झू पार्कमध्येच एंट्री केल्यानंतर समोरच आपल्याला इथं मॅप बघायला भेटतोय. हा झूचा मॅप आहे. वेगवेगळे प्राणी वेगवेगळ्या ठिकाणी आहेत आणि कसं कुठून आपण सुरुवात करायची आणि कसं कसं पूर्ण हा झू बघता येतो त्याचा हा मॅप इथं लावलेला आहे. प्राणी संग्रहालयामध्ये पुढं आल्यानंतर मित्रांनो डायरेक्ट आता पुढं मोर आहे. इकडच्या साईडला मोर आहे. मोराचा पिसारा वगैरे मोराचा फुलवून वगैरे थांबलेला आहे. जसं की तो आपलं स्वागतच करत आहे प्राणी संग्रहालयामध्ये. तुम्ही बघताय अशा प्रकारे सुंदर असा मोराचा पिसारा फुललेला आहे. तर एवढं पण जास्त जवळनं कधी बघायला भेटलेला नव्हता मोर. अशा प्रकारे बघा, तुम्ही व्हिडिओमध्ये समोर बघताय अशा प्रकारे खूप गर्दी वगैरे आहे इथं बघण्यासाठी. पण असा मोर आपला जो पिसारा आहे तो पूर्णपणे असा आपल्याला फुलवून वगैरे दाखवत आहे. जंगलात वगैरे बघायला भेटतात मोर, पण असा कंटिन्यू ते मोराचा पिसारा वगैरे फुलवत नाही. पावसाळ्यात वगैरे बघायला भेटतात गावाकडच्या साईडला. तर पुढं आल्यानंतर पक्षीच आहेत इकडच्या साईडला पण. हे जे पक्षी आहेत ते लहान लहान मोठे पक्षी आहेत. हे वेगवेगळे छोटे छोटे प्रकारचे पोपट वगैरे आहेत. आणि पुढं गेल्यानंतर पण आपल्याला असेच पुढं पक्षी आहेत छोटे छोट्या. हे वेगवेगळ्या कलरच्या चिमण्या आहेत मित्रांनो. तर तिथूनच पुढं आल्यानंतर आपल्याला एक इथं पक्षी दिसतोय पुढं जाळीमध्ये. तुम्हाला आता ह्याचं नाव पण मला माहीत नाही आहे. तिथं लिहिलं आहे बोर्डवर, पण मी बघितलेलं नाही आहे ते. तर तुम्हाला ह्या पक्ष्याचं नाव माहीत असेल तर ते पण सांगा. पुढंच आल्यानंतर इकडं पांढरा मोर आहे. तर पांढरा मोर पण त्याचा तो पिसारा जो आहे तो फुलवून बसलेला आहे. तुम्ही बघताय समोर असं दाखवत आहे तो. जसं की त्यांना एक प्रकारचं ट्रेनिंगच दिलं आहे असं मला वाटतं की ते म्हणजे इथं आल्यानंतर पिसारा वगैरे फुलवायचा. कारण हे काय कारण नसताना हे पिसारा फुलवतात, काय विषय लक्षातच येत नाही यांचा. आणि परत इकडं आल्यानंतर पण वेगवेगळे पक्षी आहेत. बोर्डवर तुम्ही त्याची नावं वगैरे वाचू शकताय. तर हा पण पक्षी आहे बघा. याचं पण नाव मला माहीत नाही आहे. पक्ष्याबद्दल जास्त काय माहीत नाही. आपल्याकडे जे बघायला भेटतात सहजासहजी ते माहीत आहेत मला, पण हे कोणते पक्षी आहेत ते मला माहीत नाही. इकडं वर पण बघू शकताय मित्रांनो तुम्ही. आत्तापर्यंत बघितलेले जे पक्षी होते मित्रांनो हे भारतात आढळतात. आणि इकडच्या साईडला जे पक्षी आहेत हे आपल्या देशात जास्त करून आढळत नाही आहेत. तर ते पक्षी इकडच्या साईडला आहेत. हे पोपटच आहेत, पण जरा वेगवेगळे प्रकारचे आहेत हे. आणि वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या ह्याचे पोपट आहेत. आपल्या इकडं 1-2 प्रकारचे भेटतात, पण ही बाहेरचे प्रजाती आहेत हे. तर हे आपल्याला ह्याच प्राणी संग्रहालयामध्ये जे पक्षी संग्रहालय आहे यामध्ये आपल्याला बघायला भेटत आहेत. तर मित्रांनो, आता आपण पुढच्या साईडला आलेलो आहे. तर इकडच्या साईडला जे वाघ जो आहे, जो चित्ता जो आहे तो आपल्याला इथं समोरच्या साईडला जाळीच्या आतमध्ये बघायला भेटेल. तर तुम्ही समोरच आता व्हिडिओमध्ये बघताय. तर अशा प्रकारे हे चित्ता जो आहे तो जाळीच्या आतमध्ये आहे. प्रत्येक एरियामध्ये 2 चित्ते आहेत. एक नर मादी असं इकडच्या साईडला चित्ता आहे.
आणि पलीकडच्या साईडला पण एक नर एक मादी असं चित्ता आहे. खालच्या साईडला एक दिसतोय तुम्हाला. आणि आता इकडच्या साईडला जर बघितलं मित्रांनो, तर इकडच्या साईडला पण 2 चित्ते आहेत. एक समोर बसलेला आहे आणि दोन्ही पण समोरच आहेत, तुम्ही बघताय समोरच. तर इथं पण 2 चित्ते आहेत, पाठीमागच्या साईडला पण 2 चित्ते आहेत. आता मित्रांनो आपण वाघ जो आहे तो वाघाच्या एरियात आलेलो आहे. तर इकडच्या साईडला व्हिडिओच्या सेंटरमध्ये जर तुम्ही बघितलं, त्या जाळीपाशी वाघ येतोय आणि परत माघारी जातोय. तर तिकडं वाघ आहे समोर, तुम्ही बघू शकताय व्हिडिओमध्ये. तर वाघ काय एवढं जास्त पुढं आले नाही, आम्ही जोपर्यंत येतो तोपर्यंत बराच वेळ थांबलो. वाघाचा जो एरिया आहे, आता आपण इथून पुढं आलेलो आहे मित्रांनो. तर पुढं आल्यानंतर आपल्याला ही जी पळापळ चाललेली आहे ती सिंह बघण्यासाठी पळापळ चाललेली आहे. पुढं सिंह आहे, तो तुम्हाला पुढं व्हिडिओमध्ये दिसेलच. तर ती समोर एक कोप आहे, तर त्यामध्येच सिंह आहे, तुम्हाला पुढं दाखवतोय मी झूम करून. तर तो सिंह जो आहे तो बघताय तुम्ही उभा पण राहिलेला आहे. आता इकडच्या साईडला तो जाणार आहे असं वाटतंय, कारण तिकडच्या साईडला थोडंसं लोक काहीतरी काम करत आहेत, कंपार्टमेंट आहे तिथं. तर तो सिंह त्याला वाटते की तिकडं काहीतरी खायला त्याला ठेवलेलं आहे किंवा त्याला जेवण वगैरे देण्यासाठी आलेले आहे. तर हा जो सिंह आहे तो तुम्ही समोर बघतायच व्हिडिओमध्ये. एवढं जास्त वय झालेलं आहे असं वाटतंय त्या सिंहाचं. आणि जरी वय जरी झाला असेल तरी सुद्धा तो सिंह आहे. तर सिंह हा जंगलाचा राजा असतो आणि तसंच जर विचार केला तर हे पण एक छोटंसं यांच्यासाठी जंगलच आहे. इथं पण सर्व प्रकारचे प्राणी पक्षी वगैरे येत आहेत. आणि हे जर जंगल मानलं तर हा जो सिंह आहे तो इथला राजा आहे. सिंहाच्या कंपार्टमेंटच्या थोडंसं पुढं आल्यानंतर इकडं गोरिलाचं कंपार्टमेंट आहे. तर समोर गोरिला पण दिसतोय तुम्हाला. अशा प्रकारे गोरिला म्हणजे माणसाच्या जवळ येतोय आणि पुढे इथे येऊन उभा राहतोय. पुढं आल्यानंतर हे सर्व मंकीचं जे काही एरिया आहे तिथून त्याचं ते बोर्ड वगैरे लावलेलं आहे. इकडं पण एक गोरिला आहे, या झाडावर बसलेला आहे, लाकडाचं वगैरे त्याला बसवण्यासाठी बनवलेलं आहे. आणि इकडच्या साईडला पण तो फिरतोय बघा, तुम्ही दिसतोय तुम्हाला व्हिडिओमध्ये. 1 मिनिट थोडं झूम करतो. अशा प्रकारे तुम्ही गोरिला पण समोरच्या साईडला बघताय. एकंदरीत जर बघितलं तर टोटल जो झू आहे तो 100 एकरमध्ये पसरलेला आहे आणि हे चालत फिरण्यासाठी 3.2 किलोमीटर एवढं अंतर आहे. तर पूर्णपणे असे बोर्ड वगैरे सगळीकडे लावलेले आहेत. 3.2 किलोमीटर अंतर चालावं लागते यासाठी. समोर बघितलं तर गेंडा आहे मित्रांनो. गेंडा तुम्ही समोरच व्हिडिओमध्ये बघताय. आणि त्याच्या पुढं आल्यानंतर चित्ता जो आहे तो पण आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला भेटतोय. तर समोरच चित्ता बघताय. चित्तेची चाल जी आहे ती पण बघा तुम्ही कशी आहे. पुढं असे वेगवेगळे प्रकारचे फलक लावलेले आहेत, दिशादर्शक वगैरे. त्याच्यानंतर पुढं आल्यानंतर झेब्रा पण बघताय तुम्ही समोरच. झेब्रा जो आहे तो झुंडमध्ये राहतो आणि तो तिथं तसं आपल्याला दिसतोय. पुढं जर गेल्यानंतर हे बोर्ड आहे. 2.1 किलोमीटर आणखी शिल्लक आहे आम्ही बाहेर निघण्यासाठी. म्हणजे जवळपास 1च किलोमीटर आम्ही फिरलोय आतापर्यंत. तर पुढं इकडं अस्वलं जे आहेत ती ह्याच्यावर उभा राहिलेले आहेत. अस्वलं पण आपल्याला बघायला भेटतात इथं. तसंच पुढं जर गेलं तर इकडच्या साईडला जो आहे तो लांडगा आहे. लांडगा आपल्याला लांडग्यासाठी जे एक सेपरेट असं जंगल बनवलेलं आहे ते पण दिसतंय. 3 लांडगे आहेत. लांडगे काय कळपात राहत नाहीत, तरी पण इथं 3 लांडगे कसे काय आहेत ते काय कळलं नाही. झूमध्ये पुढं गेल्यानंतर आपल्याला हरणं बघायला भेटले मित्रांनो. हरणं आपण काल पण जे म्हैसूरचं जंगल होतं त्यामध्ये आपण हरणं भरपूर बघितलेली आहेत. इथं पण भरपूर हरणं आहेत. हरणाची संख्या सगळीकडेच भरपूर असते, कारण 6 महिन्यानंतर हरणीला 3 पिल्लं होतात आणि त्याच्यामुळे त्यांची संख्या पण वाढते. तर इकडं समोर बघताय तुम्ही हायना जो आहे तो आपल्याला बघताय. तरस जो आहे आपल्या इकडं पण आढळतो डोंगराळ भागामध्ये, जो की लहान मोठ्या म्हणजे शेरडाच्या पिल्लांचं वगैरे शिकार करतो. तर पुढं आल्यानंतर हत्ती वगैरे आपल्याला बघायला भेटतोय. हत्तीचा जो एरिया आहे तो इथून चालू झालेला आहे. तर ह्या सर्व ज्या आहेत त्या मादा हत्ती आहेत. आणि इकडच्या साईडला जर पुढं गेल्यानंतर बघितलं तर तिकडं एक नर हत्ती पण आहे. तिकडं पण तुम्हाला दाखवतोच. हा जो बघताय तुम्ही तो
नर हत्ती आहे मित्रांनो, आणि हा सेपरेट आहे त्यांच्यापासून. तर अशा प्रकारे मॅपचा म्हणजे दिशादर्शक जो फलक आहे तो इथं लावलेला आहे. तर पुढं गेल्यानंतर आपल्याला जो रानगवा जो आहे, म्हणजे गवा आपल्या इकडं रेडा, रानरेडा, तो इथं आपल्याला बघायला भेटतोय. त्याचं एक वेगळं कंपार्टमेंट आहे. आणि इकडच्या साईडला आता आपल्याला अशा प्रकारे इकडं जाण्यासाठी आपल्याला दाखवलेलं आहे. तर असे छोटे छोटे रस्ते आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणी जाण्यासाठी वेगवेगळे असे पॉईंट पण आहेत. इथं जर आपल्याला भूक लागली असेल तर इथं आपण काही पण खरेदी करून इथं खाऊ शकतो. त्याची इथं हॉटेल वगैरे आहे, ती सोय केलेली आहे इथं आतमध्ये. तर पुढं आल्यानंतर गेंडा वगैरे आपल्याला बघायला भेटतो. गेंडा आहे, त्याच्या पुढल्या साईडला एक शिंगी जो गेंडा आहे तो पण आपल्याला याच झूमध्ये आपल्याला बघायला भेटतो. म्हैसूरमधील झू जे आहे ते साऊथ इंडियामधील सर्वात मोठं झू आहे. इथं जे आहे ते सर्प उद्यान आहे. तर सापांचे तिथं व्हिडिओ बनवलेला नाही, कारण डबल जी काच लावलेली आहे तिथं, त्यामुळं तो सर्प उद्यानामध्ये मला व्हिडिओ तो बनवता आला नाही. रिफ्लेक्ट होत आहे त्याच्यावर कॅमेरा. सर्प उद्यान बघून झाल्यानंतर मित्रांनो पुढच्या साईडला आपल्याला हिप्पोपोटमस जे आहे ते बघायला भेटतोय. हिप्पोपोटमस हिप्पो जो आहे तो आपल्याला इथं दिसतोय. एक माणूस त्यांच्या खालची जी घाण वगैरे आहे ती साफ करतोय. तर त्याच्यानंतर पुढं जे टर्टल जे आहे, म्हणजे आपलं जे कासव जे आहे ते पण आपल्याला इथं जाळीमध्ये बघायला भेटते. इकडच्या साईडला कासव वगैरे, कासवाची पिल्लं वगैरे इथं भरपूर आहेत. पुढं आल्यानंतर मित्रांनो झूमधील जो शेवटचा पार्ट आहे तो जिराफचा आहे. तो जिराफ आपल्याला व्हिडिओमध्ये समोर बघायलाच भेटतोय. तर जिराफची माहिती वगैरे इथं समोर लावलेलीच आहे. तर झूचा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो हे मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो.